भाऊबीजेनिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र। राज यांची बहीण जय जवंती यांच्याकडून राज आणि उद्धव ठाकरेंना औक्षण। उर्वशी ठाकरेंनी अमित, आदित्य आणि तेजस ठाकरेंनाही ओवाळले। शिंदेंच्या समर्थनानं रवींद्र धंगेकर भाजपला आव्हान। धंगेकर यांच्या सूचक वक्तव्यामुळे भुवया उंचावल्या। पुण्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेतला वाद विकोपाला। नरेंद्र मोदी 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील का? खासदार संजय राऊतांचा सवाल। राऊतांची भविष्यवाणी खोटी ठरेल। नरेंद्र मोदीच 2029 मध्ये पंतप्रधानपदी असतील, भाजपचे राऊत यांना उत्तर। मुंबईमधल्या जोगेश्वरीच्या व्यापारी संकुलाला आग। आगीमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका। अग्निशमन दलामुळे जीवितहानी नाही। ठाकरेंना आघाडीमध्ये घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभिन्नता। मुंबई अध्यक्षांना ठाकरे नकोसे, थोरात गटाला ठाकरे हवेसे। मराठवाड्यात तापाचा संसर्ग वाढला। दिवसा ऊन, रात्री गारवा आणि खरेदीला गर्दी वेगानं होतोय तापाचा संसर्ग। बिहारमध्ये काँग्रेसचं तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं। देशामध्ये प्रथमच भावी उपमुख्यमंत्र्यांची घोषणा। काँग्रेसला कुठलंही महत्वाचं पद नाही। दैव बलवत्तर म्हणून बचावले 166 प्रवासी। इंडिगोच्या विमानातून इंधन गळती बिघाड लक्षात येताच वाराणसीमध्ये विमान तातडीनं उतरवलं। स्थलांतरितांकडून आयरिश मुलीवर अत्याचार। आयर्लंडमध्ये पेटलं। आयरिश नागरिकांकडून स्थलांतरितांवर हल्ले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शबरीमलाच्या अय्यप्पा मंदिरामध्ये। मुर्मू ठरल्या अय्यप्पा मंदिरामध्ये जाणाऱ्या पहिला महिला राष्ट्रपती। अय्यप्पा मंदिरामध्ये महिलांवरील प्रवेशाचे निर्बंध नाहीत। नागनाथ महादेवाची दिवाळी निमित्त अलंकार पूजा। देवाला चढवला सोन्याचा गोफ। लक्ष्मीहार आणि महादेवाच्या कानातल्या सोन्याचे डोल आणि गळ्यात मोत्यांचा हार। भारतात येताच चोक्सी आर्थर रोड तुरुंगात। फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। बेल्जियम न्यायालयाकडून मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी। पुण्यामध्ये